त्याबद्दल निश्चितपणे मी तुमचं देखील मनापासून अभिनंदन करतो। आज खरं तर आता या कामाला काही अडचणच उरलेली नाही। याचं कारण एक ग्रामविकास मंत्री, दुसरे पीडब्ल्यूडीचे मंत्री, तिसरे पर्यटनाचे मंत्री आणि बाकी काय लागलं तर मदत आणि पुनर्वसन मंत्री, 4 मंत्री। ठीक आहे, काय दाखवू द्या, हा दाखवून द्या। हो ठीक आहे चालेल, बरं ठीक आहे। तुम्ही नंतर मला भेटा, या त्यांना घेऊन या, मला भेटायला घेऊन या, त्यांची काही व्यथा असेल ऐकून घेऊन या मागे। त्यामुळे 4 मंत्री आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहेत। हो या, अरे घेऊन या ताई, त्यांना शांतपणे घेऊन या, काही करत नाही, कोणी काही करत नाही, घेऊन या, काही त्यांची व्यथा आहे, घेऊन या। तर आता 4 काही नाही, आपले ताई आहेत, त्यांचं काहीतरी निवेदन आहे, ठीक आहे। त्यामुळे 4 मंत्री दिलेले असल्यामुळे मला वाटत नाही की आता इथल्या विकासाला काही अडचण येईल, पण निश्चितपणे या विकासाकरता ज्या गोष्टीची आवश्यकता आहे ते पूर्ण केल्याशिवाय आपलं सरकार थांबणार नाही, हा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो। या देशावर आणि या महाराष्ट्रावर खऱ्या अर्थानं या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचे जे उपकार आहेत हे आपण कधी विसरू शकत नाही। ज्या काळामध्ये समाजाने